पहिला प्रश्न विचारायचा हात वर करा. नमस्कार सर. काही स्टुडंट पण दिसत आहेत, त्यांच्यासाठी म्हणून एक बेसिक प्रश्न आता पडला आहे की कंटेम्पररी आर्ट म्हणजे काय, आणि व्यक्तिचित्रणामध्ये कंटेम्पररी असं काय असतं का, इथे फक्त सब्जेक्टमध्ये असतं. दुसरा प्रश्न असा आहे की पूर्वीच्या काळी आपण जी रिअलिस्टिक पेंटिंग बघायची, म्हणजे युवराजांची किंवा समोर बसून जेव्हा राजे महाराजांची चित्र केलेली आज कोल्हापूरमध्ये पण बघायला मिळतात किंवा ऑल ओव्हर इंडिया बघायला मिळतात. तर आताच्या समाजातून आपण आत्ता जे म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूजवरती किंवा खेळ करणारी अशी दिसतं. तर त्याच्यावरती तुम्ही थोडा फोकस करावा असतो. धन्यवाद. अभी काम करता है त्याच्यावर फोकस करावा. स्पष्ट सांगतो, या दोनच्या गोष्टी कमी कधीच जेव्हा मला चित्र काढायचं वाटतं, ज्या गोष्टीचं चित्र काढायचं मला वाटतं ते माझ्यासाठी कॉन्सन्ट्रेशन आहे. आपल्याला कुठल्या तरी सीझनमध्ये बघवण्यासाठी कधीही काम करू नका, किंवा हवा कुठल्या दिवशी चालू आहे म्हणून आम्ही आता काही हे करणं बंद करायला पाहिजे असं करायचं असू नये. आपल्या आवडीचे चित्र करणं आणि पहिल्यांदा आपल्याला समाधान होईल अशा प्रकारे चित्र करणं हे फार महत्वाचं. खूप वेळानं अभ्यासक्रमाने एवढा ओढ प्रवेश केलेला आहे की 5 वर्षाचं शिक्षण बाहेर पडल्यानंतर काय करावं अनेक विद्यार्थ्यांना इतके सोडलेले अनेक विद्यार्थ्यांना हाच मोठा लक्ष प्रश्न आहे. आणि म्हणूनच जे काही कॉन्टेम्पररी व्हायचं असेल ते होईल किंवा होईल, या गोष्टी इतिहासाच्या काळामध्ये आणि इतिहासाच्या प्रवाहामध्ये कलेमध्ये जे काही बदल झाले नाही त्याचीच झालेली आहे की जी सहज बदलत झालेल्या गोष्टी आहेत. मुद्दामून केलेल्या बदलाच्या गोष्टीची तुरंतता फार काळ टिकत नाही. मी काही प्रश्न विचारलेले आहेत, मी शिकत असताना विचारले, शिकल्यानंतरही विचारलेले. या प्रश्नाची उत्तर अनेक वेळा मिळालेली नाही. तरी रंग हे माध्यम कशासाठी बनलं, कशा पद्धतीने बनलं आणि त्याचा काय रिझल्ट किती काळपर्यंत राहावा या दृष्टिकोनातून त्या माध्यमाची निर्मिती झाली आणि त्याप्रमाणे काम होत आलं. नंतर कलाकार बदलले पण माध्यम कसं बदलू. त्यामुळे रेनाफाट किंवा त्याच्या नंतरच्या काळापासून बरोबर रोकोपर्यंत पेंटिंग ज्या पद्धतीने आजही आपल्याला पाहायला मिळतात त्या पद्धतीने माफ करा इंटरनेट आर्टिस्टनी केलेली कामं ही ज्यावेळी बनली त्याच्यानंतर आता बघता येत नाही, दिसत नाही का? कारण वापरत असलेल्या माध्यमाचा विचारच केला नाही, तर निसर्ग त्याच्यापासूनच चालतो. नो डाऊट इंप्रेशनिस्ट आर्टिस्टची फार मोठी एक मुवमेंट सुरू केली, त्याप्रमाणे कलाक्षेत्रात एक दिशा मिळाली, त्याप्रमाणे काम झालं. पण माध्यमाचा विचार त्या काळात काय होता नाही आणि झाला तर तेवढा प्रमाणात करा असा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे आपण कॉन्टेम्पररी आपला आज क्रिएटिव्हिटी वापरतो, पण कॉन्टेम्पररी ज्या पद्धतीने आज मटेरियलमध्ये व्हायला पाहिजे ते झालं नाही. म्हणून सनफ्लॉवर बद्दल जेवढं मी पाहिजे प्रत्यक्ष सनफ्लॉवर पाहिल्यानंतर मला त्याच्यात काहीच नाही दिसत, हे कोणते करायचं शकतो. हे देखील
उदाहरण म्हणून सांगितलं कुठल्या कलाकाराचं उदाहरण घ्यावं म्हणून, बाकी काही नाही. परंतु ही एक महत्वाची गोष्ट आहे की कॉन्टेम्पररी होत असताना आपल्या माध्यमामध्ये पण तेवढंच कॉन्टेम्पररी होणं आवश्यक आहे आणि ते ॲथलेटिक्समध्ये ॲक्सेप्ट झालं. त्यामुळे लेझरचा परिणाम जेवढा आपल्या आई पेंटिंगवरती होतो का एडिबल ऑइल असतं, एडिबल कॅनव्हास असतो आणि या सगळ्या गोष्टीचा निसर्गाचा त्याच्यावरती परिणाम होत असतो. तर ज्या वातावरणासाठी हे माध्यम तयार झालं ते आमच्या मुंबईसारख्या ठिकाणी चांगलं, कोकणात तर अजिबातच नाही. पण केलेलं पेंटिंग गुजरातवरती त्या फोन करून सांगतो की पेंटिंगला गोष्टी लागलेली. त्यामुळे प्रत्यक्ष आपलं वातावरण, प्रत्यक्ष आपलं साहित्य आणि आपल्या वातावरणात आणि आपल्याला कुठलं सोयीचं आहे, आवडीचं आहे याच्यानुसार काम झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर शिवाय आपल्या आवडीचं काम सतत करत राहिलं तर आपल्यामध्येच कॉन्टेम्पररी आज जन्माला येते. कॉन्टेम्पररी शैलीमध्ये आपल्याला गुंतवून घेण्यासाठी नाही. पोर्ट्रेट पेंटिंग, रिअलिस्टिक पेंटिंग वगैरे वगैरे सगळ्या अनेक गोष्टी आहेत आणि हा जगाच्या पाठीवर सगळीकडे आहे. परंतु बरं झालं मी पोर्ट्रेट वेळेवर सोडलं म्हणून मला आता हे म्हणून प्राईज मिळालं आमच्या मार्गदर्शनामुळे. अरे पण पोर्ट्रेट करणारे किती लोकांना तुम्ही दुःखी करताय, किती लोकांना वेदना करताय. आणि तीच असं म्हणणारे व्यक्ती ज्यावेळी पोर्ट्रेट करणाऱ्या आर्टिस्टला म्हणते की माझ्या वडिलांचं पोर्ट्रेट करतील का, आणि मग त्यांनी म्हटलं क्रिएटिव्ह चालेल का, माझ्या भावाने किती करते पण याच्या अगोदर तुम्ही कोणत्या भावाची ठेवला. आता या अनेक गोष्टी आहेत. या कला क्षेत्रामध्ये होत असलेल्या घडामोडींचा प्रत्यक्ष सहजतेपेक्षा कुठल्या तरी चौकटी परवानच्या पद्धतीने कला क्षेत्राचे नुकसान होत आहे. दोन वेळा मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग मध्ये आम्ही शिकलो. पहिल्या स्पीचमध्ये आचरेकर, विजय आचरेकर आणि मी आम्ही दोघांनी ठरवलं की कुठला तरी एखादा फालतू शिल्प किंवा फालतू चित्र शोधून काढायचं. 15 दिवसाच्या ट्रीपमध्ये आम्हाला एकही नाही मिळालं. पण आपल्याकडे चांगलं शिल्प शोधावं लागतं सार्वजनिक क्षेत्रात. हे उत्तर खरं केलेलं आहे. खरं जबाबदार कोण आहे? परंतु ज्यावेळी एखादं चांगलं शिल्प लागलं नाही म्हटल्यानंतर टॉपमोस्ट आर्टिस्ट पासून सगळ्यांपर्यंत बवाल खडा होतो. त्यावेळी बवाल खडा करणारी मंडळी काय म्हणत होतं की आपल्याकडे ही कला चांगल्या प्रकारे राबवली पाहिजे, तेवढे इतर कलाकार निर्माण झालं पाहिजे. होताना दिसत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे क्रिएटिव्हिटी ही आपल्या प्रत्येक चित्रामध्ये असते. परंतु कुठल्या तरी चित्राचा किंवा फोटोचा कॉपी करणं आणि प्रत्यक्ष समोर बसून व्यक्तीचं पोर्ट्रेट करणं ह्याच्यामध्ये हा महत्वाचा फरक. तरी पण म्हणतात तुम्ही समज असणाऱ्या माणसाची कॉपीच करता एवढं प्रत्यक्ष 2 डायमेन्शन टू 2 डायमेन्शन करतो त्यावेळी मन आपलं कॅल्क्युलेटिव्ह काम करतं. परंतु 3 डायमेन्शन टू 2 डायमेन्शन पैकी करत असताना डिझाईनचा विचार करतं, कॉम्पोजिशनचा विचार करतं, आपल्या क्रिएटिव्हिटीला चालना देणारा पूर्व म्हणजे त्यावेळी काम करत असतो. पण 2 डोळ्यांनी आपण त्या संपूर्ण व्यक्तीचं अंडरस्टँडिंग लक्षात घेऊन 2 डायमेन्शन डिझाईन आपण काम करतो. या अनेक गोष्टी आहेत. एक भाग होता जसं तुम्ही उल्लेख केला की सर्वसामान्य सर्व लोकांमध्ये एखादं चांगलं चित्र आपलं संग्रही ठेवावं लागत होतं, एखादं चांगलं ते संग्रही ठेवावं लागत होतं. परंतु आज लोकांमध्ये आपले चांगलं एखादं चित्र संग्रही ठेवावं कला क्षेत्राचं का वाटत नाही. एवढी जुनी का निर्माण झाली, या कोणी निर्माण केली.
असा विचार करण्याची गरज आहे कलाक्षेत्रात. आपल्याकडे अनेक शिल्पकारांनी एकत्र येऊन पिढ्यानपिढ्यातून भोजनाची देव उत्पन्न केलेली असते, अनेक मंदिरं टाकलेली असतात, ताजमा पिढ्या आलेल्या असतात, अनेक गोष्टी आहेत. परंतु आज आपल्या कलाक्षेत्राच्या विचारसरणीमध्ये एवढी डेव्हलपमेंट होऊन सुद्धा एकाच कॅनव्हासवरती 2 कलाकार एकत्र येऊ शकत नाही, एवढी इंडिव्हिज्युअलिटी आपण डेव्हलप केलेली आहे. त्यामुळे मोठे प्रोत्साहन आपल्याकडे एकत्र येऊ शकत नाही. आणि आज त्यांचे फोटोग्राफ बघतो, आणि आज त्यांबद्दलची माहिती वाटते. संध्याकाळी एकत्र बसलेले फोटो जेवढे असतात तेवढा एखादा काम करताना फोटो त्यांच्या आपल्याकडे नसतो. अनेक वर्षांमध्ये त्यांना वेगळी सोय करून द्यावी लागते. ही अशी स्थिती ही इंडिव्हिज्युअलिटी निर्माण झालेली आहे. त्याच्यामधून आपल्याला कुठल्या तरी विचारामध्ये त्याच्या आपण अशा प्रकारचं काम करण्याची हवं आहे. जो विद्यार्थी मला पोहोचून शिकायचं आहे या तन्मयतेने आणि तळमळीने आज स्कूलमध्ये प्रवेश करतो, हे काय करतो सोडून द्या आता म्हणून त्याचं ब्रेन वॉश केलं जातं, हे तेवढं मोठं नुकसान त्याच्याकडचं आहे. मुलांना त्यांच्या इच्छेने जाऊ द्या, मुलांना त्यांच्या इच्छेने पुढे जाऊ द्या. आता एके ठिकाणी चाइल्ड सायकॉलॉजीमध्ये मोठं बोलायचं आणि आजूमध्ये आल्यानंतर 5 वर्षात त्याला हे करू नको आणि हे कर ह्याच्यासाठी शांत व्हायचं फक्त प्रयत्न जाणून निघून जातात. हे काय चाललंय असं वेगळं नव्हतं. अहो लहान मुलं शाळेत गडबड आणि मोठी करत असतील तर पालकांना बोलवलं जातं, परंतु तुमचा मुलगा अजून कोविड करतो, दुसरं काही करायला तयार होत नाही, हे पालकांना बोलवून सांगितलं जातं. एवढी स्थिती काय वाईट आहे सगळ्या गोष्टीचा विचार खरोखर ज्याप्रमाणे आपण वैयक्तिक आपल्या इंटरेस्टने काम करत असतो ना, कधीतरी कुठल्या तरी एका कामासाठी 4 लोकांनी एकत्र येऊन किंवा काम करण्याचे असाइनमेंट किंवा प्रोजेक्ट करावे. त्याचा वेगळा रिझल्ट मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा पारंपरिक कौतुक सुद्धा नोंदवला फार गरज. नाहीतर मग ज्याला वेळ जमतो तो करून मोठा होतो आणि नंतर हे काय केलं तुम्ही हा आपल्या कलेला धरून प्रश्न येत होते त्यांना जरा विचार करायचा. पण ही सगळ्या गोष्टी अशा नियुक्तीमध्ये आहे. तुम्हाला एक झाले जगाला सांगतो हा गोळा काम करतो नाही कारण की बोलावं पण वाटतं. अनेकांच्या मनामध्ये आपले विचार पेरू शकतो वेळच होतो. एक उत्तर भारतातला चित्रकार मुंबईला आला. त्याला कोणी सांगितलं तुला गॅलरी पाहिजे असेल तर कामात जाऊन ते गोष्ट माझ्याकडे आहे. त्यांना चहा दिला, नाश्ता दिला, नंतर गॅलरीसाठी कसा अप्लाय करायचा, कोणाला बघायचं हे सगळं होईपर्यंत हे सगळं माहिती पर्यंत त्यांनी भिंतीवर चुकून सुद्धा बघितलं नाही. माझ्याकडे कुठलीही भिंत पुन्हा शिकायची नाही. आणि नंतर मला नियुक्त होता. तर त्यांनी काय करतो हेही दाखवायला आणलं नाही. मी तर सांगतो की कलाकारांनी दुकानात जाऊ नये. बाहेर जाऊन तो दूध घालत असताना तो इथं बसला होता. त्या सोफावरती 3-4 लॅम्प होते. मग तिकडे त्याची नजर गेली आणि तुम्हाला क्या आपके स्टूडेंट्स हैं तो मतलब के बुरा बहुत अच्छा है क्योंकि आप स्टूडेंट को बोले तो लास्ट के स्टूडेंट करते हैं.
म्हणजे चित्र चांगलं असणार तरी सुद्धा तो लँडस्केप करणारा म्हणजे स्टुडंट आहे. तर मी त्याला सांगितलं की जब भी मैं घूमने जाता हूँ तो लोग कैमरा लेके जाते हैं, फोटो निकालते हैं. कोई अच्छा लेखक हो तो अपना प्रवास करने लिखता है और मैं इस जगह पे बैठकर जो वातावरण का अनुभव आता है उसको ध्यान में रखते हुए मैं पेंटिंग वहीं पे करता हूँ. अशा प्रकारचे गैरसमज न जाणे किती वर्ष आपल्याकडे पेरले गेले. दुसऱ्या एका स्कूलमध्ये गेले होते. तिकडच्या एका प्रोफेसरची डेमो झाल्यानंतर मला खायचा काय गरज नाही आणि अनेक चित्र त्यांनी त्यांची अशी भिंतीवर लावली आणि अशी ठेवली आणि वेगवेगळ्या प्रकारची चित्र होती. चित्र पाहिल्यानंतर मला म्हणाले आप जरा बताइए. मला वाटलं त्याच्या शैलीबद्दल किंवा त्याच्या कामामध्ये बोलावं. तर मी त्याला म्हटलं की हे बहुत नॉन ऑब्जेक्टिव्ह आहे मुझे वो नहीं कहता. अगले साल मेरा मुंबई से एग्जीबिशन है, इसकी तो वहाँ कौन सा चलेगा वो मला सांगा या प्रोफेसरच्या हाताखाली कोण विद्यार्थी तयार होईल. म्हणजे स्वांत सुखाय केलेल्या कलाकृतीमध्ये कौन चलेगा हा विचार जर केला जाणार असेल तर त्याच्या हाताखाली विद्यार्थी किंवा कलाक्षेत्र काय होणार आहे. हा जो अभ्यास आहे ते आपल्याकडे गरज होत चाललेला आहे. बाकी ठोक पण येते सांगतात कशाला पाहिजे तर स्कूल बंद करा आणि जे रिटायर झाल्यानंतर पेन्शन चालू झाल्यानंतर सुरुवात करतात. ही स्थिती आहे. एका ठिकाणी केलेलं विधान दुसऱ्या ठिकाणी केलेलं विधान या दोन विधानांमध्ये सामने सुद्धा आपल्याला अभ्यास नाही. काय परवा गोष्ट वाचली की श्रीमंतांवर जसं भाडी जातात ना त्याच्यात गरीबांवर भाडी घालून त्याची काय अवस्था आहे तुम्ही बघा. त्याचप्रमाणे विद्यार्थी बाहेर पडत असताना 100पैकी 80 विद्यार्थ्यांची स्थिती काय आहे ह्याचं पण कधी कोणतरी इतकं पोलीस प्रकाराने लक्ष घातलं पाहिजे. वस्तुस्थिती आहे की तुमच्या मनात जे आहे ते तुमच्या चित्रात चित्री द्या. बाकी ज्यावेळेस समजली होतात येतात आपण करा विचार करायचा काही पण सोबत ते केलं तर काही मिनिटवरती परिणाम होतो किंवा आपल्या क्रिएटिव्ह तर मग आपल्याला कधी समजलं नाही. आपण सगळ्या प्रकारची भूमिका करू शकतो. मीच माझ्या पत्नीचा नवरा आहे, माझ्या मुलीचा बाप आहे, माझ्या आईचा मुलगा आहे, तुम्हा सर्वांचा मित्र. मी तो पण प्रत्येक वेळी वेगवेगळी भूमिका घेतली पाहिजे त्याप्रमाणे असंही शकतो. तर मी एक कलाकार असल्यानंतर यावं काम कसं करावं आणि स्वार्थ शिकावं मी स्वार्थ शिकावं म्हणत नाही. स्वार्थ शिकावं काम कसं करावं ह्याचाही मी विचार करू शकतो. परंतु कोणाचंही काम करून दिल्यानंतर ती व्यक्ती आपल्या जवळ पहिल्यांदा जोडली जाते हे नेहमी लक्षात ठेवा. आणि असाच जोडलेल्या व्यक्तीमधूनच आपण काय आणखी करतो ते बघू शकतो. आपण त्याला कधी जवळ करून दिलं नाही, त्याला कधी काय म्हणत आहे तेही ओळखू शकलो नाही तर पुढे काय होणार. सगळ्याच्या
विद्यार्थी प्रतिष्ठित मनापासून विचार करावा एवढंच मला वाटतं. कुठल्याही शैलीची अगदी खास असते त्यामध्येची ही सुद्धा आणि जेव्हा पेटीवर लागली तर जागेमध्ये एका विद्यार्थ्यांनी तुम्ही एवढं बोलता असं केलं छान बोलता मग तुम्ही काम करतो नाही तरी पण हे सोडून ते काढायचे तुम्ही मलाही आवडतं म्हणून मी पण खाईत मारायला केलं भिंतीवर प्रयत्न केले काय होईल जे मला आवडतं जगामध्ये जास्त आवडलं सगळं आपण करायला पाहिजे काय आवडतं धन्यवाद. नमस्कार. इंटेलिजन्सीचा प्रश्न आहे असं बोलावं वाटत होतं पण आता प्रश्नोत्तर नको असं आयटी हा शब्दाने सुरुवात केल्यानंतर मला आठवत आहे की ज्यावेळी डिजिटल पेंटिंग मार्केटमध्ये यायला सुरुवात केली होती किंवा कलाकृतीच्या चित्राला सुरुवात केली होती. मार्केटचं काय राहतं ना कलाकृतीमध्ये आणि सुरुवात झाल्यानंतर स्वागतचा नमस्कार विमानातून जाताना मॅगझिनमधून आर्टिकल होतं डिजिटल पेंटिंग करणार होतं काही हरकत नाही परंतु त्याचा इंट्रो जो होता ना तो वाचल्यानंतर मला अजिबात विश्वास बसला तर मीडियम नाव आय डोंट हॅव टू प्ले विथ सिटी पॅलेट अँड सॅटिन कलर जो कलाक्षेत्रात वाढवणारा किती पॅलेट आणि सॅटिन कलर वाढत असतील तर त्याच्याकडनं कुठल्याही प्रकारची आशा करूच नाही. तर इंट्रो असा नसतो की जो आर्टिकलमध्ये आलेला असतो ते वाक्य असतं संपादकाचं नसतं. म्हणजे मी कुठलीच खेळण्यानंतर अंगाला माती लागतात का म्हणून असं म्हणता येतं. काय स्थिती आहे बस जिथं जिथं जातो तिथं तिथं हा प्रश्न उघडतो की डिजिटल फोटो बदल करायचं आता डिजिटल एवढी डेव्हलपमेंट झाली की तुमचा फोटो घालायचा त्याला वॉटर कलर म्हणायचं तुला काही वॉटर कलर मिळतं ऑइल म्हणायचं तर ऑइल म्हणजे अनेक कलाकार लागले भारी आहे. मी त्यांना अभिनंदन करतो की तुम्ही त्या क्षेत्राचं किंवा ज्ञान जाणून घेतो पण तरी सुद्धा त्यांचा ब्रश आणि पेन्सिल थांबलेली नाही. एक लक्षात घ्या की कलेचा आनंद हा केवळ देवांना आणि सुंदर दृष्टीला नसतो रोमारोमामध्ये आनंद मिळत असतो. माझा म्हणजे मोबाईलवरती ऑलिम्पिक खेळतो क्रिकेट पण खेळतो आणि जिंकल्यानंतर जनगणमन पण लागतं. माझी नम्र विनंती आहे की या डिजिटल पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्यांनी तर तेंडुलकरांनी जाऊन खेळण्यात पक्षाला पोहोचून करतात म्हणतात असं आता मोबाईलवरती खेळू शकतो पण तरी सुद्धा 11 खेळाडू आणि 2 बॅट्समॅन खेळत असताना अच्छा भारत हा मुद्दा बघतो की नाही का बघतो जेव्हा बघतो की आपण घरच्यामध्ये विचारतात कोणता घ्यायला असं कारण असं पण प्रत्यक्ष मेहनत आणि प्रत्यक्ष शारीरिक परिश्रमाचं कौतुक करण्याचा मानवी स्वभाव
कुशलतेचं आकर्षणच तर माणसाला म्हटलं तर लागेल, परंतु हा मानवी स्वभाव आहे. आणि हा मानवी स्वभाव कधीच कळणार नाही. जगामध्ये कितीही शोध लागले, काहीही लवकर निसर्ग आपली गती बदलत नाही, तो त्याच्याच गतीने चाललेला. परंतु या सगळ्या गोष्टी आल्यानंतर मी जे काय पाहतोय ना, त्यावेळी लहानपणी शाळेत असताना ते निबंध झाले की गरज ही शोधाची जननी आहे, त्यापेक्षा हल्ली वाटायला लागले की आळस ही शोधाची जननी आहे. शाळेच्या कंटाळ्याला सायकल आली, सायकलच्या कंटाळ्याला बाईक आली, बाईकच्या कंटाळ्याला. पण त्याच्यानंतर आपण जास्तीत जास्त शारीरिकदृष्ट्या बघते कर्मचारी आहेत का? तिकडे चालतं अजून बघते आहे तो तिकडचा असला तरी सांगायचा मुद्दा आहे की जरूर या क्षेत्रातलं आता माझं सगळंच आयटी सर घरचं काही सगळं आहे, त्यांना कोणी वेळ पाहायचं वाटलं नाही किंवा व्हॉट्सअप नाही, मी पत्रच पाहता मला ते काय आम्ही करतो एवढंही अज्ञान राहू नये असं माझं होतं. या सगळ्या गोष्टींचा आपण, परंतु ती गोष्ट आपल्यावरती हळू होणार नाही हे लक्षात घ्यावं. म्हणून जे म्हटलं की आनंद हा केवळ ज्यावेळी आपण लिहित असतो त्यावेळी फक्त इंद्रिय करतात, ज्यावेळी आपण एक करतो त्यावेळी मध्यतातून हा करतो, मोठं पेंटिंग करत होता संपूर्ण हार घालतो, आणि ज्यावेळी निरंतर सारखं काम करायचं होते अख्खं शरीर काम करतो. त्यामुळे केवळ फिंगरटिप प्राप्त करण्याची करणं कधीही अशा पद्धतीने करताना की तो कुठलं तरी निळव करण्यासाठी संपूर्ण आपल्या शरीराला हलवू शकतो. आणि हे होत आहे म्हणूनच तर मग आपल्याला प्रत्येकाचा विचारा तो त्याचा हे तर आहे आता ठीक आहे म्हणून गेला हे सगळं काय. पण आपण या नैसर्गिक गोष्टीपासून विपरीत काही गोष्टी करायला लागल्यानंतर त्याचा बॅलन्स लागण्याचं काम जर शक्य झालं नाही तर जसं म्हणतात की पृथ्वीच्या आत आता 40 सेंटीमीटर कळला आहे, 80 सेंटीमीटर. त्याचं कारण होतं त्या माणसाने पृथ्वीचं भरपूर काही काढून घेतलं. हा नाशाचा शेत आहे. त्यामुळे निसर्गाच्या विपरीत आणि परंतु आणि देशपांडे जर आर्किटेक्ट आजही बघतो या विचारवयामध्ये त्यांच्याकडे कधीही व्यक्तीवर सामग्री असून सुद्धा त्यांच्याकडच्या स्टाफ लोक ड्रॉइंग हातानेच करायला. ज्यावेळी पत्नीचा आजार होता त्यावेळी जे डॉक्टर आलेले त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या ब्रेनचा जरी आजार असला तरी ब्रेन कडनं शरीराला जसे आज्ञा असते तसं शरीराकडनं ब्रेनला पण आज्ञा जात असते, तुम्ही हालचाल करत नाही. ही जरी डॉक्टरची गोष्ट असली तरी आपल्याला सतत हाताने ड्रॉइंग करता आलं पाहिजे असं कारण नाही. पण काही एजन्सी तुम्ही दुसऱ्याच कळतं की याच्यापुढे कोणी तुमची हातात धरली नाही पाहिजे असं कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे ऑफिसमध्ये आपण घरी आल्यानंतर तरी टेन्शन पेन्सिलीचा उद्योग ठेवतो, लाकडाचा उद्योग ठेवतो, परंतु पेन्सिल हे एकमेव माध्यम होतं की जे पेपरल्यानंतर जितका प्रेशर देईल तितकी जास्त देतात, तितक्या लाईनमध्ये ठीक नव्हते. नंतर ब्रशमध्ये कॉपीकलर किंवा ऑइलमध्ये काम करायचं असेल तर पेन्सिलीच्या प्रेशरची सवय असलेल्या बोटांना परत ती नमाकच पाहिजे असेल तर चारखंडमध्ये काम केलं पाहिजे. परंतु पेन्सिल फक्त रोखता येत नाही. म्हणून पेन्सिलीचं काम केल्यानंतर चारखंडचं काम केल्यानंतर चारखंड केलं आयुष्य ही डेव्हलपमेंट कशासाठी आहे ते संपूर्ण. म्हणून आम्हाला ज्यावेळेला आम्ही शिकत होतो त्यावेळी परंपरांनी शंभरच जास्त शिकवताना सांगतो की आपण माध्यम कशाला म्हणतो, वाटेकरण माध्यम, आई माध्यम, अकरावी 40 नव्हतं कळलं तर पण माध्यम आहे.
कॅनव्हास हे माध्यम आहे आपल्या एक्सप्रेशनसाठी. सगळं काय त्यांचे हात हे सुद्धा माध्यम आहे आणि मग हाताला ते प्रॅक्टिस जशी पाहिजे तसं मन हे सुद्धा माध्यम आहे. त्याला सुद्धा प्रॅक्टिस असावी लागते आणि तिकडे करतो कोण त्याला कधी निवडून शब्द वापरले ते मनुष्याने वापरले. जिथपर्यंत ती अवस्था पोचण्यासाठी इंग्रज तितकं प्रॅक्टिकल काहीही कामाचं नाही. पण तुम्हाला जो अनुभव आणि साधनाने तपस्या करायची असते ना ती सगळी नंतर सिद्धांत करावी लागते. म्हणून आपल्याकडे साधनेकडे जे जे वाढणार त्यांना संपूर्ण यमनियम त्यांच्या जीवनाच्या दैनंदिन जीवनासहित सांगितलेले आहेत. तसंच चित्रकलेमध्ये क्रिएटिव्हिटी आणि चिरंतन नाविन्यता आणायची असेल तर आपल्याला ती साधना आपल्या शरीराने आणि उपलब्ध सगळीकडे करावीच लागते. वॉटरकलर माध्यमामध्ये ट्रान्सपरन्सी आणि मग त्याची ओघळ वगैरे जो ग्लो बघून सिम्प्लिफिकेशन करून छान वाटतं प्रत्येक ना तिथं पुणे घालायचं छान वाटतं. परंतु रंगाचा फ्लो ज्यावेळी कागदावरती उतरत असतो आणि तो आपल्याला पाहिजे कसा उतरत असतो त्यावेळी आनंद आपल्या मनाला आपल्या हृदयाला होत असतो. नृत्य हे कितीही चांगलं असलं तरी प्रत्यक्ष नृत्य करणारी जी मंचावरची साधक असते तिला मिळणारा घाम येणारा आनंद तो आपल्याला बघणाऱ्यांना मिळणारच नाही. त्यामुळे कलाकारांना प्रत्यक्ष साधना करत असताना प्रत्यक्ष काम करत असताना मिळणारा आनंद हा आपल्या संपूर्ण नवशिक्षणाचा मिळाला पाहिजे. त्याचा अर्थ कुठल्याही नवीन टेक्नॉलॉजीचा मी अजिबात विरोध करत नाही तर निधी म्हणून वापरतो मलाही वाचल्यापासून सगळं वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे परंतु त्याला हवी होणे देणार नाही. इथपर्यंत कंट्रोल आपल्याला ठेवावं लागतं. काय होता आपल्याला शब्द कधी पण नंबर होत नाही. आता दृष्टीने दोन नंबर लक्षात राहतात म्हणजे कारण कसं होतं आपण काय मी किराणाच्या दुकानात सुद्धा जाऊन जास्त आहे 25 रुपयाचे 15 रुपये झाले अरे मग 25 रुपये 40 झाले नाही हे बात राहणं झाली तर कॅल्क्युलेटरवरती 25-15 त्याच्यामध्ये 40 झाले. आता विश्वासच नाही आहे स्वतःच्या बुद्धीमध्ये तर ती स्थिती राहते. ही स्थिती सगळ्या ठिकाणी होणार आहे. म्हणून त्या गोष्टीचा उपयोग कसा करून घ्यायचा किती करायचा आणि कशा प्रकारे करायचा हे ज्याने तुम्ही सांगायचं. आणि खूप वेळा आणि मला असं प्रकार वाटतं की काहीतरी मला समजलं मला समजतो हे सांगितलं करायचं. आता मला खूप जण असं म्हणलं की किंवा असं पण वाटतं की स्वतःहून सगळ्यात आज तुमच्या माझ्या गोष्टीमध्ये किती फरक पडेल ते मला आज तुम्ही असं काही किंवा ते खरं गरजेचं आहे का. तुम्हाला म्हणजे आजटीमध्ये जायला पाहिजे का नाही. जर मिळत असेल तर घरी जावं नाही मिळालं म्हणून बाईक आपण करू. कारण आजची म्हणत की त्या आजटीला एक इतिहास असतो नंतर त्या ठिकाणी तेवढाच अभ्यासक्रम असतो एक सिलेबस आपली दिलेला असतो पण सिलेबस पूर्ण करण्यासाठी आजटी नसतो. तर त्या ठिकाणी एकदा आपण एंट्री केली की 5 वर्षाचा अभ्यास करण्यानंतर ती एक जाणीव आहे की तो सिलेबस करता करता आपण किती प्रगती साध्य करायची. सबमिशनसाठी काम करून कोणीही आयटी होत नाही परंतु भरपूर काम करून त्याचं सबमिट केलं तर ते आयटी होऊ शकतं. तेव्हा त्यांना प्रकार झाला
परंतु कितीतरी वेळा असेल की ते अनेक वेळा मग चित्र दाखवायला येतात आणि जेव्हा आपण त्याच्यात काहीतरी सांगा तेवढाच ती व्यक्ती सांगते तर आजच्यामध्ये आहे ना अरे म्हणजे पण तुमची सूचना आहे का झाड आहे म्हणजे तुला सांगू नका असंच मला नाही तरी मी सेल्फ टॉक आर्टिस्ट प्रत्येक आर्टिस्ट सेल्फ टॉक असलाच पाहिजे आर्टिस्ट म्हटलं असं किंवा बाहेरचा आर्टिस्टमध्ये प्रवेश केला पण तो सेल्फ टॉक झालाच नाही तर काम करणार कसं तर फेल होणार त्यामुळे सेल्फ टॉक हा राहिलाच पाहिजे आपण प्रत्येक आपल्या कामामधून शिकत असतो आपलं कधीचे खरेदी दाखवून नोकरीमुळे चित्रकार होता येईल असं नाही कारण काम बघून तुम्हाला काम मिळतं संस्कृती बघून काम कधीही मिळत नाही पण ते असं दिलं जातं ना की मला या सगळ्यासाठी अर्ज मागण्याचे आहे ते कधीच कधी बीएससी किंवा डिग्री असा 3 वर्षाचा अनुभव होता तेवढं सादर केलं परंतु या ठिकाणी एवढा मोठा प्रोजेक्ट करायला त्या इतक्या लांबीचं विरोध करायचं तर अशा लोकांनी ज्यांनी विरोध केले त्यांचे प्रोजेक्टांमध्ये तुमच्या कामाचा अनुभव सांगा तिथेही कधीही विचारत नाही त्यामुळे या क्षेत्रामध्ये आपण काम कसं करणार आपलं प्रत्येक काम आपल्याला शिकवलं अनेक जण येतात चित्र दाखवतात बहुतांश कुठल्या तरी मोठ्यांची किंवा मैत्रिणीची वगैरे अशी काढलेली चित्र सगळ्यांना अनेकांनी वावा पण घातलेला नाही जो सांगतो की मी तुम्ही कोणातरी समोर बसून प्रोजेक्ट करू नये किंवा दोन्ही प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन तुम्ही 10 पेजेस पाहा कोणाचा परत तुम्ही येत नाही वेळेमध्ये बहुतेक तुमची फुटबॉलची राहिली जो एवढं करून पण येतो ना तो खरं चित्रकार आहे मला काहीतरी खरोखर शिकतो त्यामुळे मार्गदर्शन कोण करणार मला तुम्ही मला पहिलं म्हणजे ज्या ॲपलचं ज्या वस्तूचं ज्या व्यक्तीचं प्रोजेक्ट तुम्ही करायला बसताना तेच सांगतो मी आता नाही नंतर लायसन्सचा सुद्धा म्हणजे प्रश्न आला होता बरोबर लायसन्स हा टेम्पररी आहे परंतु लायसन्स महत्वाचा नाही तुम्ही तुझंच स्टडी करला करा असं कॉलेजमध्ये एवढ्या पण पेंटिंग क्वालिटी म्हणून चांगल्या गोष्टी तुम्ही मिळवता आणि नंतर लायसन्सच्या आधारितासाठी त्या चांगल्या मिळालेल्या गोष्टी निघून जातात परंतु उद्या राष्ट्रपतींनी जर सांगितलं की माझं प्रोजेक्ट करायचं आणि पूर्ण झाल्यानंतर माझं लायसन्स इज नॉट इम्पॉर्टंट यू नो असं नाही म्हणता येणार की आपली कुठेतरी पूर्ण आहे जेवढं परफेक्शन होत आहे तेव्हा लायसन्स हा सहज येऊ शकतो परंतु कामाचं सातत्य सतत जो काम करतो त्याचंच एखादं काम चांगलं होतं कधीतरी चांगलं काम करणं म्हणजे देखील कधी चांगलं काम होत काही वाक्यप्रयोग असेही ऐकायला मिळाले काही विद्यार्थी बोलतात तर सांगतात की कशाला करतात आता तुला गणित सायकल शिकल्यासारखं स्विमिंग शिकल्यासारखं तर कधी विचारणार नाही आता ती वाचतात करा असंच किंवा सांगतात नाही त्यावेळी लक्षात येतं की सायकल चालवण्याने स्विमिंग केल्यासारखं होत नाही आठवडाभर जरी काम नाही केलं ना तरी नंतर मग लक्षात येतं की काय झालं हा शरीर आहे हे दुसरं लक्षात ठेवण्याचं नाही त्याला सवय लागते अभ्यासामध्ये सांगतात ना दिली प्रभाव मला तो सूर दिसतोय पण माझा आता गळ्यात इथपर्यंत पोचत नाही पेंटिंग चांगलं व्हावं असं म्हणत आहे पण हातातून विसरत म्हणजे मनात सायकल चालवायची माहिती पेंटिंग पण माहिती परंतु हातपाय माणसाने लक्षात येतं की आता ते इलेक्ट्रॉन आहे ते रेल्वेचं आहे ही गोष्ट घरी लागते ही कधीतरी पोलीस करत होते तर छान पण नाही सगळ्या गोष्टी सगळ्यात आली अभ्यास करता आला तेव्हानंतर सगळं काही सापडलं सगळ्या गोष्टी जुनी करतो त्यावेळी फक्त पोलीसला पाहिजे गाडीवर कमी लागते ते पण पैसा नाही खरंच काम केलं
वेगळं कधी येते ते तुम्हाला म्हणतो एखादं हिरी चालू असते आणि आपण म्हणतो वेगळं चालू तर ग्राफिक आहे म्हणजे ग्राफिक आहे म्हणून मान्य करायचं आणि ड्रॉइंग होतं बाजूला करायचं देवाला जाणायला पाहिजे ना ग्राफिक असल्यानंतर हे चांगलं असेल तर चांगलं आहे म्हणजे ग्राफिक म्हणजे बाकी तुम्ही कोर्स हे तुमचं केवळ टेक्निकल स्किल आहे असं म्हणायचं मग ग्राफिक हे टेक्निकल स्किल नाही का नाही हिंमत ग्राफिक मात्र नाही हे अनेक वेळ झालं ज्यावेळी बाजूला करा आणि जवळ जाऊन बघतो आणि ग्राफिक म्हणजे कशाची तुम्ही स्थिती करता माध्यमाची या प्रश्नाची उत्तरं मला नाही मिळालेली अजून मला काय उत्तर देणार पण नाही मिळालेली पण गांभीरपणा इतका राजरोसपणे पोचला जातो जसं मला सांगितलं ना गंभीर पंखा चालवला हे बघा त्यांची बारे में जानने की जरूरत नहीं है प्रसिद्ध चित्रकार होते रवींद्र गीता खास सगळं काम करायचं काय महत्वाचं नाही विषय महत्वाचा कभी मला सर आप जो करते हैं वो मुझे हमको पेंटिंग आएंगे उसके साथ में काम करो लेकिन ये नहीं हो रहा मुझे अभी चरण प्रतिकरण को आप बुजुर्ग हैं ऐसी बात मत पूछिए क्यों आप उम्र भूल जाएंगे लेकिन सर नहीं बताओगे क्यों हो रहा भारत ऑपरेट करने मतलब एक दिवस तैनात हुआ और जब ऐसा काम करा कि तो किसी चीज को निकला जा रहा था तो बजट रहेगा क्या करें तो ठीक है क्योंकि जब भी आप माइंड को सामने रखते कैमरा सामने रखते तो काम शुरू करने से पहले यही देखते ये दिखेगा क्या है बहुत निकला जाएगा तो अपना मेहनत करकेला अनेक गोष्टी जबाबदार आणण्यासाठी त्याला परिस्थितीचा बंद केला तो बनायला त्याला बाहेर घेऊन याचा अर्थ प्रॅक्टिस न निघणारा पेंटिंग सगळं असं असं नाही परंतु त्यांची वस्तुस्थितीच अशी झालेली की जेव्हा काम करेल ते हे म्हटलं जाईल त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी बॅलेन्स करून काम करतात अनेक ठिकाणी भारतभर फिरले विद्यार्थ्यांचे चेहरे पाहिलं तर वाईट वाटतं कारण 5 वर्ष झाल्यानंतर त्यांचे आई वडील डोळे लावून असतात की आता उद्यापासून मुलगा काहीतरी घरात आणून काही ठेका घेतला होता लहानपणी पण पोषक आणि म्हातारपणी पोषक राहायचा आपल्या आई वडील का आपण पुरुषार्थ नाही करू शकतो या गोष्टीचा विचार केला या पद्धतीने जर विचार करायला संपूर्ण कलाक्षेत्राने केला आणि कधी कधी कठोर होऊन म्हणतो की 5 वर्षाचं शिक्षण करत असताना शेवटच्या वर्षाचं काम करत असताना घरातील कोणत्याही विषयाला घेणार नाही असा निश्चय करा आणि पाठवून पूर्ण करा म्हणजे मग कळेल की तुम्ही बाहेर पडल्यानंतर कसं आपल्याला विचारायचं बाकी सगळ्यामध्ये आपल्या कोर्सला प्रोफेशनल कोर्स म्हटलं जातं परंतु प्रोफेशनल स्टेबिलिटी येण्यासाठी काय करायला पाहिजे हे बाकी सगळ्या कोर्समध्ये आहे फक्त आपल्याला केवढी डिझायनिंग करतो आपण क्षेत्रामध्ये आणि स्वभावाला पडल्याला असा विषय पडलेला म्हणजे कुठे यावरती त्यांच्याकडे कोणी गिराईक आलं ना म्हणतात की आम्ही जास्तीत जास्त त्यांना समजावून येतो करायची संधी जेव्हा कन्व्हिन्स होत नाही मग त्याला मी कन्फ्युज करून देतो पण तो परत 5 वर्षानंतर येतो
5 वर्षानंतरही बाहेर पडलेला विद्यार्थी 25 आहे असेल तर आपण काय नेमके शिकवलं काय नेमकं दिलं कलेचं 5 वर्ष कोरोनाचा पिरियड होता त्या पिरियडमध्ये मी मुलाला सांगू शकत होता की तुमचं काम जे आहे ना ते घरातल्या कोणाला द्यायचं सेल्फ प्रोजेक्ट करा आणि तुम्ही ते सक्सेस करा पण कॉलेजमधून 2 वर्षी फोटोग्राफ जातो आणि ह्याचा प्रोजेक्ट करून द्या म्हणून सांगतात ही वस्तुस्थिती होतच कशी सेल्फ प्रोजेक्ट इतकं चांगलं आहे की आपण आपल्या तिथं करू शकतो पण आता मी जिल्हा करण्यासाठी फोटोग्राफ द्यायचा करा म्हणून ते मी म्हणतो की संस्कृती एवढं झालं की बाहेर पडणाऱ्या विद्यार्थी जरूर घ्या सगळ्यांची माफी मागतो तर रिपोर्ट तुमची बोलतो या सगळ्या गोष्टी जाणवत मला आता भारत केला तुमचं निधी सुटलेलं नसतं डॉक्टर झालेला असतो आणि बाबा त्यांचे ग्राउंड पण करता येत तो डॉक्टर इतकं भारतीय शिल्पकला में स्त्री के बड़े आभूषण आणखी विद्यार्थी म्हणजे भारतीय शिल्पकला में स्त्री के समर्थ आभूषण जे 14 डॉक्टर नक्की झाले विचार राजकीय कामासाठी लोकांना लागते आम्ही ते कंपाऊंडरच राहिलो किती भयंकर स्थिती त्या क्षेत्रामध्ये चालली Amen.